नमस्कार. हेडलाईन्स नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. एक महत्त्वाची बातमी. बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचे आज पुण्यामध्ये पडसाद पाहायला मिळालेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यक्रमावेळेस प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला. बच्चू कडूंच्या मागण्या मान्य करण्यात याव्या यासाठी म्हणून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागण्यांसाठी अजित पवारांचं भाषण सुरू होताच अमरावतीच्या शेतकऱ्यांनी जाब विचारला आणि यावेळेस महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलेलं की तुमच्या ज्या मागण्या आहेत, असं मागण्या वेगवेगळ्या, त्यांच्या 17 का काही वेगवेगळ्या मागण्या आहेत, त्या मागण्याच्या संदर्भामध्ये आपण एक समिती करू. त्या समितीत तुम्हालाही घेतो. राज्य सरकारला जे झेपेल, राज्य सरकारला जे करणं शक्य असेल ते करण्याच्या करता राज्य सरकार कॅबिनेटमध्ये जाऊन निर्णय घेईल, अशा प्रकारची काल चर्चा झालेली आहे. आणि आता पाहूयात मान्सूनची खबरबात. पुढील 24 तासात मुंबई ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे. बुलढाण्यातील मेहकर लोणार या तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. जोरदार पावसामुळे शेतीला तलावाचं स्वरूप आलंय. मुसळधार पावसानं शेतकऱ्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे. बोरी तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा मुसळधार पाऊस. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झालेला आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसानं हजेरी लावली. सलग 3 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये अनेक भागात पाऊस झालाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातील भिलदरी शाफियाबाद या गावामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे. पावसामुळे शेतात सगळीकडे तळं साचलं होतं. पेरलेलं पीकही आता वाहून गेलेलं आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांचं शेतातील शेती उपयोगी साहित्यही वाहून गेलंय. पाहू शकता रस्त्याने पाणी वाहत नाही आणि डोंगरात पाणी खूप झालेलं असल्यामुळे आहे. जालना जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस बरसलेला आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील छोट्या मोठ्या ओढ्या नाल्यांना आता पूर आलेला आहे. बदनापूर तालुक्यातील वाकुळणी, भोयगाव तसंच वाहेगाव, चिकनगाव आणि माळेगाव या परिसरात जोरदार पाऊस झालाय. जोरदार पावसामुळे या परिसरातून वाहणाऱ्या सुकना नदीला पूर आलाय. सोलापुरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे बोरी नदीला पूर आलेला आहे. त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील आरळी गावचा संपर्क तुटला. तिथल्या अरळी दर्शनाळ मुस्ती या मार्गावरील पुलाचा भराव वाहून गेलेला आहे आणि त्यामुळे सरपंच, उपसरपंचासह स्थानिकांनी भर पाण्यामध्ये उतरून आंदोलन केलं. पुण्याच्या वाघोली परिसरात मुसळधार पाऊस झालेला आहे. पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं होतं. वाघोली परिसरातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलेलं आहे आणि त्यामुळे वाहतूकही मंदावली. वाहनधारकांना पाण्यातून वाट काढावी लागली. पुण्याच्या भोसरीमध्ये देखील मुसळधार पाऊस झालाय. अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात झाली होती. वाहन चालकांना पाण्यातून मार्ग काढणंही अवघड झालं होतं. पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसलेला आहे. दिवे घाटातील रस्त्याला तर ओढ्या नाल्याचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळालेलं आहे. या रस्त्यावर काम सुरू आहे. जोरदार झालेल्या या पावसाने रस्त्यावरील राडारोडा जो आहे तो या पाण्यात वाहून जाताना दिसतोय. अवघ्या काही दिवसांनी आता वारीला सुरुवात होणार आहे आणि त्यापूर्वी हे सगळं काम आटपून घेणं गरजेचं आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेल्या जोरदार पावसाचा फटका प्रसिद्ध आडिवरे गावातील महाकाली मंदिराला बसलेला आहे. महाकाली मंदिराचा आवार जो आहे तो पाण्याखाली गेला. आडिवरे मंदिराच्या सभामंडपाला सुद्धा पाणी लागलं. नाशिकच्या येवला शहरामध्ये जोरदार पाऊस झालाय. मुसळधार पावसानं शेती पाण्याखाली गेली. गुडघाभर पाणी साचल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला. येवला तालुक्यातील पारेगाव, धामणगाव, नगरसूल, पिंपरी, चिंचोडी, अंगणगावमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट उभं राहिलं आहे.
बीड जिल्ह्यात पेरणीला वेग आलेला आहे. 1 एकर क्षेत्रावर सोयाबीन पेरणीसाठी 12,200 रुपये इतका खर्च करावा लागतोय. तसंच पारंपरिक शेतीसह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेतकरी शेती करतोय. मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे शेतकरीही सुखावलाय. यावर्षी सोयाबीन, कापूस, मूग, उडीद या पिकाचं भरघोस उत्पादन होणार आहे अशी अपेक्षा आता शेतकरी व्यक्त करतायत. यवतमाळच्या पुसदमध्ये आलेल्या वादळी वाऱ्यामुळे केळीच्या शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तसंच प्रशासनाला त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती मदत करण्याच्या सूचनाही त्यांनी दिलेल्या आहेत. हिंगोलीसह नांदेडमध्ये शेतीच्या नुकसानीची पाहणी नांदेडचे पालकमंत्री अतुल सावेंनी केलेली आहे. नांदेडमध्ये वादळी वाऱ्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. या शेतकऱ्यांना आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मदत करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल अशी माहिती पालकमंत्री सावेंनी दिली आहे. धाराशिवमधल्या लोहारमधील जेवळीसह या गावातील तलाव जो आहे तो ओव्हरफ्लो झाला आहे. अनेक वर्षांनंतर मृग नक्षत्राचं तलाव ओसंडून वाहतोय आणि त्यामुळे गावातील पाणी प्रश्न सुटण्यासाठी मदत झाल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं आहे. मुसळधार पावसामुळे सोलापुरातील होडगी तलाव तुडुंब भरलाय. शहरात ढगाळ वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये आभाळाचं प्रतिबिंब तलावाच्या पाण्यामध्ये पडल्यानं आभाळच जमिनीवर असल्यासारखा भास होतो. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण परिसरामध्ये पावसाचा जोर दिसून येतोय. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील 4 धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या 2 दिवसांपासून चांगला पाऊस होतोय आणि त्यामुळे सद्यस्थितीत खडकवासला प्रकल्पामध्ये 5.20 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. तर गेल्या वर्षी या दरम्यान धरणामध्ये 3.93 टीएमसी इतका पाणीसाठा होता. अक्कलकोट तालुक्याला पाणी पुरवठा करणारं कुरनूर धरण हे 97% इतकं भरलं आहे. कुरनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तुळजापूर तालुक्यातील बोरी, हरणा या नदी क्षेत्रात गेल्या 2 दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कुरनूर धरणाची पाणी पातळीही वाढली आहे. वाशिमच्या व्याड परिसरामध्ये झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या शेडनेटचं नुकसान झालेलं आहे. लाखो रुपये खर्चून उभारलेली शेडनेट उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांसमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या शेडनेटच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केलेली आहे. मुंबईतील हार्बर मार्गावर लोकलमध्ये तरुणांची स्टंटबाजी पाहायला मिळाली आहे. मानखुर्द ते कुर्ला दरम्यान स्टंटबाजीचा व्हिडिओ समोर आलेला आहे. नुकताच लोकलच्या दारामध्ये लटकून जाणाऱ्या प्रवाशांचा मुंब्रा इथं अपघात झाला होता आणि यात 4 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. ही घटना ताजी असतानाच अशा प्रकारे लोकलच्या दारावर लटकून स्टंटबाजीचा हा प्रकार समोर आलेला आहे. अंबरनाथच्या बारकुपाडा परिसरात 2 गट जोडले आहेत. गाडी चालवताना मध्ये आलेल्या तरुणाला हटकल्यामुळे त्यानं माजी नगरसेविकेच्या मुलीला शिवीगाळ केली आणि त्यामुळे माजी नगरसेविकेच्या समर्थकांनी शिवीगाळ करणाऱ्या तरुणावर वार केले आणि यानंतर संतापलेल्या जमावानं वार करणाऱ्या तरुणांना चोप देत माजी नगरसेविकेच्या घरावर दगडफेक केलेली आहे. कोल्हापुरात जमिनीच्या वादातून कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे. पन्हाळा तालुक्यातील म्हाळुंगे गावात ही घटना घडली. 5 जणांच्या टोळक्याकडून लाठ्याकाठ्यांनी हल्ला करण्यात आला आणि या प्रकरणी तत्काळ अटक करण्याची पाटील कुटुंबानं आता मागणी केलेली आहे. कोल्हापूरच्या निगवे खालसा गावामध्ये कर्नाटकी बेंदूर मिरवणुकीमध्ये बैल उधळला तर अचानक बैल उधळल्यामुळे मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या गावकऱ्यांनी पळापळ केली, धावपळ झाली. या घटनेमध्ये गावातील काही तरुण जे ते किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळते. दरम्यान काही वेळामध्येच बैलाला शांत करण्यात गावकऱ्यांना यश आलंय.
कोल्हापुरात एक व्यक्ती साखळदंड बांधलेल्या अवस्थेत सापडला. गडमुशिंगी गावामध्ये पायात साखळदंड बांधलेली व्यक्ती रस्त्यावरून जाताना सापडलेली आहे. पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी या व्यक्तीची सुटका केली खरी, मात्र या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलेला नाही. भाजपचे आमदार संजय कुटे यांचं जळगाव जामोद येथील निवासस्थान पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान झालं होतं. त्याचा मोबदला न मिळाल्यामुळे शेतकरी संतापला आणि त्यानं पेट्रोलची कॅन घेऊन आमदाराच्या बंगल्यामध्ये प्रवेश केला. कुटेंच्या स्वीय सहाय्यकानं वेळीच रोखल्यामुळे पुढील अनर्थ टळलाय. बुलढाण्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे. विद्यार्थी पटसंख्या कमी झाल्यामुळे 35 शिक्षक निलंबित करण्यात आले. जिल्हा परिषद शाळांचा दर्जा ढासळल्यानं अनेक शिक्षकांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी धडक कारवाई सुरू केली आहे. पालघर जिल्ह्यात जव्हार मुखाडा तालुक्यामध्ये एका हतबल बापानं मृत अर्भकाला पिशवीत घालून तब्बल 90 किलोमीटरचा प्रवास केलाय. वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे त्याच्या बाळाचा पोटातच मृत्यू झाला होता आणि याबाबत आरोग्य प्रशासनाला जाब विचारण्यासाठी गेलेल्या बापाला पोलिसांकडून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. बीडमध्ये अवघ्या 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे एकाच दिवसात 2 वेळा बालविवाह लावण्यात आलेला आहे. या मुलीचा पहिला पती लग्नानंतर पळून गेला तर दुसऱ्या पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या बालविवाह प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गाझीसह तब्बल 22 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शादी हुई क्या? कब होने वाली? रस्म करके आए आपको शादी करने. हमारा कुछ मतलब नहीं. किधर जा रहे सब? 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये गोंधळ झालेला आहे. मॅनेजमेंट आणि इनहाऊस कोट्यात अनेक त्रुटी असल्याचा दावा करण्यात आला आहे. संस्था चालकांनी सदोष प्रक्रियेवर बोट ठेवलं. ज्यांना चांगले टक्के आहेत त्यांची इनहाऊसच्या कोट्यात नावं येणं आवश्यक होतं. त्यांची नावं त्या यादीत नाहीत असा आरोप करण्यात आलेला आहे. मराठी लिहिता वाचता आलं तरच नाशिकमध्ये रिक्षा चालकांना आता परवाना मिळणार आहे. रिक्षाच्या नव्या परवान्यासाठी गेल्या आठवड्याभरापासून मराठी भाषेची परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. फक्त मराठी लिहिता वाचता येतं की नाही याची चाचणी घेतली जाते. त्यामुळे आठवड्याभरात अनुत्तीर्ण झालेल्या 145 जणांचे परवाने नाकारण्यात आलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 102 इतकी झाली. सर्वाधिक 27 रुग्ण हे मुंबईमध्ये आहेत. पुण्यात 26 रुग्णांची नोंद झालेली आहे. तर पिंपरी चिंचवड, सांगली, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये 5 रुग्ण समोर आले. ठाण्यामध्ये 3, नवी मुंबईमध्ये 2 रुग्णांची नोंद झालेली आहे. राज्यात कोविड रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 66.66% इतकं आहे. वर्ध्यात एका 42 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. या व्यक्तीला विविध आजार होते. उपचारादरम्यान कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. या अहवालानंतर प्रशासन सतर्क झालंय आणि त्यामुळे रुग्णांनी कोरोना लक्षणं आढळून आल्यास तातडीनं चाचणी करण्याचं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी त्याचं नियोजन कशा पद्धतीनं यासाठी केंद्रानं एसओपी दिलेली आहे. तसंच वारीतील सगळ्या टीमला सूचनाही दिल्या असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. तसंच काळजी करण्याचं कारण नाही असंही आंबेडकर यांनी म्हटलंय. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील संत सखारामपूरची वारी पांडुरंगाच्या भेटीला रवाना झाली. टाळ मृदुंग आणि रामकृष्ण हरीच्या गजरात पंढरपूरच्या दिशेने ही वारी रवाना झालेली आहे. या वारकरी दिंडीला निरोप देण्यासाठी भेंडवळ इथं हजारो नागरिक उपस्थित होते. विठ्ठल रुक्मिणीच्या चंदनोटी पूजेची मोठ्या भक्तिभावानं सांगता करण्यात आलेली आहे. चंदनोटी पूजेतून मंदिर समितीला 35 लाखांचं उत्पन्न मिळालंय. तब्बल 76 दिवस ही चंदनोटी पूजा करण्यात आलेली आहे आणि यासाठी 55 किलो चंदनाचा वापर करण्यात आलेला आहे. मृग नक्षत्रानं पावसाळ्याची सुरुवात होईपर्यंत दररोज दुपारी चंदनोटी पूजेची परंपरा आहे.
विठ्ठल मंदिरामध्ये उद्या प्रायोगिक तत्वावर टोकन दर्शनाची चाचणी होणार आहे. भाविकांचं जलद आणि सुलभ पद्धतीनं पदस्पर्श दर्शन होण्यासाठी म्हणून विठ्ठल मंदिर समितीनं तिरुपती बालाजी देवस्थानाच्या धर्तीवर टोकन दर्शन प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी उद्या पहिली टोकन दर्शनाची चाचणी घेण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजना राबवणाऱ्या राज्य सरकारला लाडक्या वारकऱ्यांचा विसर पडलाय की काय, असा प्रश्न उपस्थित करत वारकऱ्यांमधून नाराजीचा सूर पाहायला मिळतोय. गेल्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या पालखीमध्ये सहभागी होणाऱ्या दिंड्यांना 20,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. यंदाच्या वर्षी मात्र सरकारला अर्थसहाय्य करण्याचा विसर पडल्यानं नाराजी व्यक्त होत असल्याचा आरोप या ठिकाणी वारकऱ्यांनी केलेला आहे आणि त्यानंतर आता सरकारनं GR काढलेला आहे आणि 10 पालख्यांमागे एका दिंडीला 20,000 रुपये मिळणार आहेत. मुंबईच्या लालबाग राजाचा पाद्यपूजन सोहळा पार पडला. राजाचं गणेश मुहूर्त पूजन मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या हस्ते सकाळी 6 वाजता पार पडलाय. खऱ्या अर्थानं मुंबईतल्या गणेशोत्सवाची सुरुवात लालबागच्या राजाच्या पाद्यपूजनानं होत असते. देशाच्या सुरक्षा क्षेत्रात भारताची आणखीन प्रगती झाली आहे. नागपुरातील सोलार डिफेन्स लिमिटेड कंपनीनं हवेतून मारा करणारा ड्रोन तयार केला आहे आणि या हवेतून मारा करणाऱ्या ड्रोनची पोखरणमध्ये चाचणी पार पडली. सोलार कंपनीच्या उपकंपनीनं हा ड्रोन निर्मित केल्यामुळे हे नागपूरकरांसाठी मोठी उपलब्धी म्हणावी लागेल. रुद्रास्त्र असं या ड्रोनचं नाव आहे. मेरीलीबोन क्रिकेट क्लब म्हणजेच MCCनं क्रिकेटच्या कायद्यांमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल केला. क्षेत्ररक्षक आता सीमारेषेच्या बाहेरून उडी मारून आणि चेंडूला अनेक वेळा स्पर्श करून कॅच करू शकणार नाहीत. या महिन्यात ICCच्या नियमांमध्ये समाविष्ट केला जाईल हा नियम आणि ऑक्टोबर 2026 पासून MCCच्या कायद्यांमध्येही हा बदल समाविष्ट करण्यात येणार आहे. देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट UG परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे. या परीक्षेत राजस्थानच्या हनुमानगडचा महेश केसवानी हा अव्वल ठरला आहे. त्याला 720 पैकी 686 इतके गुण मिळालेले आहेत. या परीक्षेला 20 लाखाहून अधिक विद्यार्थी बसले होते. तर एक महत्त्वाची बातमी, छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये वीज कोसळून 4घांचा मृत्यू झालाय आणि यात एका महिलेचा देखील समावेश आहे तर इतर 3घांचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालाय. शेतात पेरणीसाठी जाताना पाऊस सुरू झाला आणि यावेळेस पावसापासून बचावासाठी हे चौघे जे ते आडोशाला एका झाडाखाली थांबले होते आणि त्याच वेळेस वीज कोसळली आणि या 4घांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या 4घांसोबतच 4 जनावरं देखील तिथं होती आणि ती 4 जनावरं देखील ठार झाली आहेत. सिल्लोडमधली ही धक्कादायक घटना आपण बघतोय. पावसानं वीज चमकली आणि त्या वीज पडल्यामुळे या 4घांचा बळी गेला आहे. तर एक महत्त्वाची बातमी अहमदाबादमधून. अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेनं सर्वत्र खळबळ माजली आहे. अपघातातून ब्रिटिश नागरिक असलेले रमेश विश्वास कुमार हे एकमेव प्रवासी बचावले. 11A या सीटवर ते बसले होते. दरम्यान 11 डिसेंबर 1998ला थायलंडमध्ये विमानाचा अपघात झाला होता. यामध्ये 101 जणांचा जीव गेला होता आणि या अपघातात देखील 11A या सीटवरून प्रवास करणारा थाई अभिनेता रुआंग साक हा बचावला. अहमदाबादमधील घटनेनंतर त्यानं सोशल मीडियावर पोस्ट केलेली आहे. भारतातील विमान अपघातातून वाचलेल्या व्यक्तीप्रमाणे मीही 11A या सीटवर बसलो होतो. हा माझा दुसरा जन्म असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे 11A या सीटवरून सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. पाहूया तर टॉप 50 बातम्या. जळगावच्या पाचोऱ्यामध्ये 3 वाहनांचा विचित्र अपघात झालेला आहे. बिल्दी धरणावर मासे पकडायला जाताना हा अपघात झाला. घटनास्थळावरून विरुद्ध दिशेनं जाणाऱ्या कारनं पळ काढलेला आहे आणि यात जखमींना उपचारांसाठी आता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे. जीव धोक्यात घालून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आलेला आहे. निफाडमधील महावितरण कर्मचाऱ्यांच्या या धाडसाचं आता कौतुक होत आहे. मुसळधार पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता आणि काही ठिकाणी त्यावेळेस वीज वाहक तारा ज्या आहेत त्या खाली आल्या होत्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता भर पावसात खंडित झालेला हा वीज पुरवठा सुरळीत केलेला आहे.
मुंबईवर अदानींचं अतिक्रमण म्हणून राज ठाकरे फडणवीसांना भेटले असतील असा टोला संजय राऊतांनी लगावला. तसंच मराठी नेत्यांनी एकत्र यावं, आम्ही अजूनही आशावादी आहोत असंही राऊत यांनी म्हटलंय. एकीकडे राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू असताना यावर मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंनी भाष्य केलंय. 2025 मध्ये आमच्याकडून कोणताही युतीचा प्रस्ताव दिला गेलेला नाही. 2014 आणि 2017ला युतीचा प्रस्ताव दिला होता, मात्र त्यावेळी आम्हाला फसवलं गेलं, आमच्या पाठीत खंजीर खुपसला गेला असा आरोप देशपांडेंनी केला आहे.